याची आता आमच्या अंगणवाडी ताईंनी जे पूर्वीच्या अंगणवाडी केंद्राचं वर्णन केलं होतं की बाबा अंगणवाडी केंद्राच्या भिंतीचे कोपडे निघणं, पावसाळ्यामध्ये सतत गळती असणं, ह्या ज्या समस्या होत्या त्या रोटरी क्लब ऑफ पुणेचे विपिन सरांनी ऐकल्या आणि त्यांनी ठरवलं की बाबा मनापासून ही अंगणवाडी केंद्र पूर्वीच्या ज्या अवस्थेत होती त्याच्यापेक्षा एकदम पूर्णपणे बदलून टाकण्याची मी जबाबदारी घेतली आणि खरोखरच कुठलेही काम अंगणवाडीच्या पूर्णतेसाठी बाकी ठेवलेलं नाही आणि अंगणवाडी एवढे पूर्ण परफेक्ट करून दिले आहे की आम्हाला आता भविष्यामध्ये इथं कोणतंच काम करण्याची गरज नाही आहे. तरी मी रोटरी क्लब ऑफ वेस्टर्न पुणे यांचे खूप खूप आभारी आहे. रोटरी क्लब तर्फे माझी शाळा खूप गळत होती, जे केलेलं होतं तेही व्यवस्थित राहत नव्हतं. त्याच्यामुळे रोटरी क्लबने पत्र्याचं पूर्ण सेट दिलेला आहे. त्याच्यात पावसाच्या पाण्यामुळे गळती कमी झाली आहे आणि बोलकी अंगणवाडी करून दिली आहे, ती खूप सुंदर आहे. मुलांना दिलेले आणि बेंचेस दिले, मुलं खाली बसत होते, बेंचेस दिलेत आणि आधी माझ्या स्कूलमध्ये कोबा होता, ती मुलं माती खात होती. तर रोटरी क्लबने फरशी पूर्ण शाळेमध्ये फरशी दिलेली आहे आणि त्याच्यामुळे मुलांना खूप फायदा झाला. तुम्हाला वाटतं की त्याच्यामुळे तुमच्याकडे अटेंडन्स वाढेल का, मुलं आणखीन यायला सुरुवात होतील? हो अगदीच. आता जेव्हा म्हणजे आताच पालक येतात तेव्हा पालक स्वतः म्हणतात की मुलं आता तुम्ही जशी आधी स्कूल होती आणि आताच्या स्कूलमध्ये जी मुलं पालकांना फरक दिसतोय तेव्हा स्वतः पालक गावामध्ये सांगतात की आपली अंगणवाडी सुद्धा इंग्लिश मिडियमच्या प्रमाणातच झालेली आहे. तर मुलं इंग्लिश मिडियम मध्ये न टाकता आपल्या अंगणवाडीमध्ये टाका, कारण तशी सगळी सुविधा आपल्या अंगणवाडीत आता दिलेली आहे आणि रोटरी क्लब तर्फे आम्हाला ती पूर्ण जे आम्हाला लागतं मुलांसाठी जे हवं आहे ते रोटरी क्लबने आम्हाला दिलेलं आहे. त्याच्यामुळे नक्कीच पट आहे, जो वर्ग आहे मुलांची संख्या आहे त्याच्यात नक्कीच वाढ होईल. विपिन आणि मी सुरुवातीला आम्ही जेव्हा सर्वेला आलो होतो तर या गावात आलो होतो आणि या अंगणवाडीला पण व्हिजिट केली होती आणि वर्णन केल्याप्रमाणेच अतिशय बेकार कंडिशन होती. वरती छप्पर गळणं म्हणजे काय असतं आणि पाणी आतनं भिंती पूर्णपणे प्लास्टर गेल्या सगळ्या होत्या. बाहेर आता आपण जे फॅब्रिकेशन सो बघतोय ते ओपन होतं, म्हणजे मुलांच्या दृष्टीने सेफ्टीसाठी काहीच तिथं काही सोय नव्हती. तर ह्या सगळ्या गोष्टी विचार करता आपण जे आता 50-55 आपल्या अंगणवाड्या केल्या त्याच्यामध्ये ह्या पहिल्याच भाग म्हणून आपण घेतलेली होती अंगणवाडी. या भागात जवळजवळ आपण आज मुळशीमध्ये आपण किती असतात घेतल्या 35 मुळशीमध्येच आपण अंगणवाड्या घेतल्या. मावळ मुळशीमध्ये अजूनही भरपूर रिमोट जागांमध्ये अंगणवाड्या आहेत. त्याची लिस्ट पण आता आपल्याकडे मिळालेली आहे, त्याचंही काम पुढच्या आपण सुरू करू. पण आता खरंच आनंद वाटतो की जेव्हा आता पहिली कंडिशन आहे आताची बघतो, म्हणजे आता तुम्हाला त्या अंगणवाडी सेविका आणि यांच्याकडनं जेव्हा कळतं त्यांच्या चेहऱ्यावरूनच माझ्या मते तुम्हाला कळेल की आनंद त्यांना किती झालाय. आणि मुलांना तर नक्कीच काही चांगल्या वातावरणामध्ये जर शिकायला मिळेल तर कोणाला नको असतं. माझ्या मते या सर्व मुलांना सुद्धा आवडेल अशा पद्धतीने आपण केलेलं आहे. माझ्या मते आपल्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सुद्धा ह्या उपक्रमामध्ये सहभागी करून घेतलं, त्यांचे आभार मी मानतो. धन्यवाद. त्यानंतर तुम्हाला आवडते शाळा जास्त?